माझे आवडते झाड. झाडी ही अनेक असतात. आपल्या या सुंदर सृष्टीत झाडी सगळ्यात महत्त्वाची आहेत. आपल्या प्रत्येकाचे एक आवडते झाड असतेच. असे झाड ज्याला बघून आपल्याला आनंद वाटतो आणि आपले मन सुखावते. कुणाला आंब्याचे झाड, कुणाला नारळाचे, कुणाला अशोकाचे, कुणाला चाफ्याचे, गुलाबाचे, तर कुणाला गुलमोहराचे झाड आवडते. माझेही आवडते झाड आहे. महाराष्ट्रात गावाकडे प्रत्येक घराच्या पुढे एक तुळशी वृंदावन असते. प्रत्येक मुलाचे तुळशी वृंदावनाबरोबर एक अतूट नाते असते. लहानपणापासूनच ते मूल आपल्या घरातल्या आजीला, आईला या तुळशी वृंदावनाला पाणी देताना, संध्याकाळच्या वेळेस तिथे दिवा लावताना बघत असते. आणि अगदी नकळत, सहजच हे तुळशीचे रोप किंवा झाड आपल्या लहानपणाच्या आठवणींचा एक महत्त्वपूर्ण भाग बनतो. हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यात साजरे होणारे सगळे सण, सगळ्या पूजा, सगळे सोहळे तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होतच नाहीत. तुळशीच्या झाडाचे सगळेच भाग महत्त्वाचे असतात. मुळे, खोड, पाने, बिया अगदी सगळेच वापरले जातात. तुळशीच्या खोडापासून तुळशी माळा तयार केल्या जातात. या माळा वारकरी समुदाय आणि जैन बांधव आपल्या गळ्यात घालतात. तुळशी औषधी देखील आहे. सर्दी खोकला झाला तर तुळशीचा काढा आपण सगळेच पितो. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच हा काढा दिला जातो. आपल्या भारत देशात तुळशीचे लग्न देखील अगदी थाटामाटात साजरे केले जाते. अशी अगदी महत्त्वाची, गुणकारी आणि माझ्या बालपणाच्या गोड आठवणीत रुजलेले हे तुळशीचे झाड माझे सगळ्यात आवडते झाड आहे. धन्यवाद.